आज सकाळी नाश्त्यामध्ये होती मस्तपैकी फ्राय केलेली मच्छी. तर नमस्कार रामरमणी, मी तुशांत थेट कोकणामधून तुमचं मनापासून स्वागत आहे. आता सगळं शिमगा झाला, पालखी झाली आणि काल पाडवासुद्धा झाला. अशा प्रकारे बहुतेकचे सण जे आहे सगळे आटपलेले आहे. आता फक्त कामाचे दिवस राहिलेले आहेत. आगोटची कामं, लाकडं वगैरे भरणं, गॅस तर भेटत नाही, त्याच्यामुळे सगळी लोक लाकडंसुद्धा आता जोरात मारा जास्त लाकडं फोडून ठेवतील. खोपट्या वगैरे भरून ठेवावं लागणार आहे. तर आता आपण निघालोय गोडावनच्या दिशेने आणि आता आहे ना गरमीचा तर मार्च महिना म्हटला तर एकदम हिटिंगच, परंतु थोडीशी हीट कमी लागते, सकाळची थंडी सुद्धा लागते. आता निघालो आम्ही खंडाळ्याच्या दिशेने आणि मधून जाताना जाकादेवीचा हा जो मधला स्पॉट आहे ना अतिशय सुंदर स्पॉट आहे. दोन्ही साईडला आकाशाची झाडं आहेत आणि वळणं पण जास्त आहे, त्याच्यामुळे ब्लाइंड स्पॉट जास्त आहे या रस्त्याला. आमच्या शेवटी जाकादेवीमध्ये आलो, चटक हॉटेलमध्ये. तिथला माल होता, सोडा वगैरे होता, कारण सध्या उन्हाळा असल्यामुळे सोड्याची मागणी जोरात आहे. तिथे सोडा वगैरे उतरून झाला. हे आहे जाकादेवीचं मार्केट. तिथून डायरेक्ट आलो खंडाळ्यामध्ये आणि खंडाळ्यामध्ये आपल्याला एक बेकरीवाला दिसला जो टू व्हीलरवरून सर्व प्रोडक्ट घेऊन येतो. त्यांना मी विचारलं, म्हटलं टू व्हीलरवरून कसं काय तुम्हाला परवडतं? तर त्यांचं म्हणणं होतं की माल जरी टू व्हीलरवरून आणला तर त्याच्यामध्ये मार्जिन आहे, त्याच्यामुळे परवडतं. तर हे बघा, सगळे लोक धंदे करत आहेत आणि आपण मात्र मागे राहतो. तिथे सर्व माल वगैरे टाकून झाला. त्याच्यानंतर आपण निघालो गणपतीपुळेच्या दिशेने. गणपतीपुळ्यामधून जाताना आहे ना आजूबाजूचा दिसणारा पूर्ण समुद्र किनारा अतिशय सुंदर आणि अप्रतिम आहे. कधी आलं रत्नागिरीत तर गणपतीपुळ्यामध्ये नक्की भेट द्या. फायनल गणपतीपुळ्याच्या बाजारपेठेमध्ये आलो. हे आहे स्टँड. तिथे माल वगैरे उतरल्यानंतर चाफ्यामध्ये आलो. तर चाफ्यामध्ये पूर्णपणे हापूस आंब्याचा आपला स्टॉल लागलेला होता आणि यावर्षीचा हा पहिलाच आंबा आपल्याला बघायला मिळाला होता. आणि रेट ऐकाल तर आश्चर्यचकित व्हाल, कारण अजून रेट भरपूर टाईट आहेत. आणि साईडला एक छोटंसं कलम होतं, ते बघून तर अजूनच भारवलं, कारण त्याच्यावरती आंबे एक एक होता ना साधारण अर्धा किलोच्या वरती वजन असलेल्या एका एका आंब्याचं. कारण ही थोडीशी जात वेगळी होती, कारण कलम छोटं होतं आणि आंब्याचं प्रमाण त्याच्यावरती भरपूर होतं. तर अशा प्रकारे म्हणजे आता कोकणामध्ये हापूसचे स्टॉल लागायला सुरुवात झाले. जर रत्नागिरीमध्ये आलात आणि गणपतीपुळ्यात जात असाल तर हे बघा, रत्नेश्वर मँगोज आपल्या चाफ्यामध्ये तिथं नक्की. तर आता मार्केटवरून आलोय गोडाऊनला, गाडी वगैरे भरली. आता घरचा रस्ता साधारण 6:30 वाजायला आले. तिथून करबुड्या फाट्यावरती आलो तर आपणाला भेटले आपले अनिल दादा. त्यांनी मस्तपैकी आपणाला शेतकरी चहामधली गरमागरम चहा पाजली आणि तिथून आपण डायरेक्ट गेलो. आपल्या संजय दादाचा 50वा वाढदिवस सेलिब्रेशन करायचं होतं. सगळी आपली मंडळी जमायला सुरुवात झाली होती, कारण 50वा वाढदिवस सेलिब्रेशन करायचं म्हणजे खूप मोठा वाढदिवस होता. सगळी मंडळी एकत्र आली होती आणि फायनली आपलं सेलिब्रेशन झालं होतं. तिथून डायरेक्ट घरी गेलो. आईनं आज मामाकडे गेली होती आणि तिकडून मामाने मस्तपैकी आपल्याला पिकलेली रामफलं दिली होती. रामफलाची टेस्ट तर अप्रतिम होती. तर म्हणजे आता व्हिडिओ इथंच संपते. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.